छावा लभान क्रांतीवीर सेना या संघटनेच्या वतीनं आज येवला तहसील प्रांत कार्यालयावर मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। या मोर्चामध्ये इतर अनेक मागण्या असल्या तरी देखील प्रामुख्याने ज्या काही जमिनीच्या अनुषंगाने ज्या मागण्या आहेत की सर्वे गट नंबर 136 गट नंबर 131 या दोन गटातील जमिनीच्या अनुषंगानं जो काही गैरव्यवहार झालेला आहे की महसूल खात्याला हाताशी धरून ह्या ज्या काही भिल्ल आदिवासी लभान समाजाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे हस्तांतराची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे आणि ती रद्द झाली पाहिजे। ते जे व्यवहार झालेले असतील ते रद्द झाले पाहिजे आणि इथल्या ज्या लँड माफियाकडून इथला भिल्ल आदिवासी लभान समाज यांच्यावर जो काही या ठिकाणी अत्याचार दादागिरी सुरू आहे ती दादागिरी थांबली पाहिजे। यासाठी आम्ही येवला महसूल अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन हा प्रश्न मांडणार आहोत आणि जर या ठिकाणच्या प्रांत कार्यालयाने जरी कारवाई थांबवली नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर याचा भडका उडेल आणि या ठिकाणचा भिल्ल आदिवासी लभान समाजाच्या सोबत आम्ही सर्व शेड्यूल कास्ट मधील सर्व संघटना आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उतरू आणि त्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। लाल सेना व छावा क्रांतीवीर सेना यांच्या वतीनं 18 तारखेपासून धरणे आंदोलन चालू केलं होतं। प्रशासनाने कोणत्याही दखल घेतली नाही। लबान समाजाचा गैरव्यवहार जमिनींचा जो गैरव्यवहार झालेला होता त्याच्या संदर्भात 18 जानेवारीपासून आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि त्याच्या कोणत्याही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। म्हणून आज आम्ही प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे आणि याची जर आत्ता दखल घेतली नाही तर या ठिकाणी आमचे लाल सेनेचे सरसेनानी आलेले आहेत, त्यानंतर महाराज समाज सेनेचे अध्यक्ष आलेले आहेत आणि या पलीकडे हा जो विषय आता जर प्रांत साहेबांनी त्या तलाठी महसूल उपविभागीय अधिकारी वगैरे सगळ्यांवर जर कारवाई झाली नाही तर आम्ही मुंबईला पण मोर्चा घेऊन जाऊ आणि याचा जो पण कोणता परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील।